ए बाळानो, ओ अरे शाळेला आलाय का लग्नाला आलाय? हा का मामाच्या गावाला निघालाय? शिस्त, डिसिप्लिन. बरं असं डिसिप्लिन. पिशवी खाली ठेव. तांदूळ तांदळासाठी आणली पिशवी. मग कशाला? आम्ही तूच कशासाठी हेच विचारलं नाही तुम्ही. नाही ते आलंय की माझ्या लक्षात. बोरचा तांदूळ चांगला असतो, जाताना देतो की तुला. आय म्हणली इंद्रायणी घेऊन ये. इंद्रायणी तुझ्या बापाच्या गटोळ इंद्रायणी घेऊन या. इंद्रायणी देत्याल तसला घेऊन जायचं. कविता द्यावं देत्याल तसलं घेऊन जायचं. आंबी मोहर तू पिशवी खाली ठेवला का? तांदूळ ए असू दे बाबा, नको खाली ठेव, तशी ठेव. रामभाऊ नाही आलास? मेला. अरे सकाळी होता चांगला. आव तसं नाही हो. मेला म्हणजे जत्रेला हिंदीत मेला म्हणतात. आणि त्याच्या मामाच्या गावका मेला जत्रेला गेला. एक तर मराठी बोल, नाही तर हिंदी बोल. काटे नहीं कटते दिन ये रात कहने दी जो तुमसे बात आज मैं कहता हूँ ओय आई लव यू. ओ सलमान खान. ओ अरे काय पाणी सांडलं? अहो पाणीच आहे का नक्की? ए पाणी सांडलं शान्या. आय एम सॉरी गुरुजी. आय एम सॉरी. माझी वॉटर बॅग गळली. ए वॉटर बॅग बाहेर काढ. वॉटर बॅग बाहेर काढ. वॉटर बॅग आहे का? वॉटर बॅग आहे. तुम्हीच की मला सरकारने प्लास्टिक बंदी केली म्हणून मी घरचाच माल वापर. तू शांत बस. एका तरच विद्यार्थी आमच्या वर्गात. ठेव की पिशवी. तांदूळ तिकडच्या अंगाला सारखा होती. तिकडं कुठं मागच्या माग गुरुजी सारखा. वर्ग कोपऱ्यात आला असं वाटत नाही? बर ठीक आहे. आम्ही बी ठीक आहे. ए बाळांनो, शांत बसायचं. तुला शाळेत त्याला उशीर का होतोय रोज? तसं बघायला गेलं तर गुरुजी मी सुद्धा शाळेसाठी घरून लवकर निघतो. उशीर का होतोय? पण नेमकं मला शाळेच्या जवळ आल्यावर उशीर होतो. का? कारण का नाही शाळेच्या जवळ आल्यावर शाळेच्या बाहेर बोर्ड लिहिलाय. काय? सावधान सावधान हळू जावा पुढे शाळा आहे. ए शान्या, त्या बोर्ड काय तू लिहिला रे? सावधान पुढे शाळा हळू जावा. नगरपालिकेने एवढा मोठा बोर्ड लिहिला ना, कोणीही उघड्यावरती शौचास बसू नये. तो नाही तुला कधी बोर्ड वाचायला जमला? तो नाही तुला कधी बोर्ड वाचायला जमला? अग गाव रस्त्यावर बसलेलं दिसणार माझ्याच घरावर आले. शांत बस. हे माघारी घेईन. अरे ठेव की पिशवी. तांदूळ ए उद्यापासून शाळेत वेळ यायचं, समजलं? हो. हात जोडा आता. प्रार्थना कशी झाली पाहिजे? एका सुरात झाली पाहिजे. हात जोडा. एक साथ प्रार्थना सुरू. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. काय करतोय कळतं तुला? काय केलं तू? तुम्ही की मला जशी प्रार्थना असतील, जसे सुविचार असतील तसं वर्तन पाहिजे. पण हे वय तुझं वर्तन? मग जगाला प्रेम आरपलं आणि तुम्ही मला निबारवर आपलं. अरे नाला का दाढी तरी करत जा ना. बेकारी झाली की सगळी. माझ्या घरच्यांना काय प्रॉब्लेम नाही, तुला काय प्रॉब्लेम? तू शांत बस. तू शांत बस. ठेव की खाली. ए बाबा ठेव तशीच पिशवी. गुरुजी प्रार्थना दुसरी घ्या. कशाला दुसरी? ही नीट म्हणा येते का? ही लवची होती. दुसरी घ्या दुसरी. तो शांत बसा. ए हाजरी द्यायचं. हाजरी घेतोय. हो काय? हाजरी द्या फक्त. भरत शिंदे. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. ए बाबूराव एका चापटीतच पाडी ना खाली. मला माझ्या लाडाने बाबू म्हणते म्हणून मी म्हणलं. टोपण नाव आहे टोपण. पंजात पोटाला आलाय ते बाबूराव. बाबूराव. अरे असू दे, आपल्याला काय करायचं? तू गपकी.
आबूराव बाबूराव हा शिंदे. बस असं नको नको पुढे वाढवू. रामदास जगताप. गुरुजी तो का नाही दळा नाना गेलाय त्याच्या आईने हजेरी लावायला सांगितले. माझ्या जवळ सांगितलंय. माझ्या देखत सांगितलंय. तू शांत बस. माझ्या जवळ सांगितलंय, माझ्या देखत सांगितलंय. सागर मोरे. तुम्ही त्याला गुटखा नाही लावलाय की? अयो ए शान्या, वर्गात बोलायचं नाही असं. गुरुजी स्वतः तुम्ही विद्यार्थ्याला गुटखा. ए, अयो गपकी. त्याच्या आई म्हणती नेहमी खरे बोलावे. तू शांत बस. त्याच्या आई म्हणती नेहमी खरे बोलावे. आणि तुझी आई काय म्हणते? आणि मग तुझ्या आई काय म्हणते? बाक ए, तुमच्या आया काय म्हणतात ऐकाय आलोय का रे इथं? गुरुजी शाळेत आईचं नाव घ्यायचं ना. फवारच फोडीन. हे ठेव की खाली. तांदूळ. अनिल कुंभार. यस मॅडम. मला मी- हसायला येत. मी 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 सांगू का ती का फसलं ती? का फसलं? काल का नाही आमच्या वर्गात मॅडमचा तास होता. त्याला वाटलं अजून वर्गात मॅडमच आहे. मला हसायला येत. अरे हसलं कसं हसतोय? नीट हस की हसायचं तर. गाना. गुरुजी नुसतं हान म्हणा. कोणाला हाणतो? गुरुजी माझा बाप मला म्हणतो गाना परीक्षेत नापास झाला तरी चालेल पण कोण जाडवं बोल ना तिथंच आडवा करायचा. बाप. अरे परवा आंबाऱ्यातल्या 10-12 पोरांनी अख्खं घरदार आणलं गावात येऊन आणि तू तकडे घेता. भेट नाही कोणाला माहिती ना. माय नेम इज गाना अख्ख्या गाव का पाठ का ना झुकेगा नाही साला. नको झुकू, खाली बस. अजिबात झुकू नको, बस. नको झोपू, खाली बस. झुकू नाही झुकू म्हणलंय. अच्छा. भावलट आहे काय रे? तुझ्या भावासारखा आहे की मोठ्या? मी बावळट म्हणजे अख्ख वर्ग बावळट. मी थोरलाय ना. ए गपकी. आकाश मधने. गुरुजी हजर. वा. आमिर रायवाळे. येस सर. गुरुजी त्याचं नाव नुसतं आमिर आहे पण लय ओ गरीब आहे. ए आता परिस्थिती सुधारली काय बी बोल नको काय. हे माजलंय लागा. हे सुधारलं नाही माजलं. ए गपकी. आता तुझ्या पुरतं बघ ना, तू अख्ख्या गावाचं कशाला बघते रे तीनदा? मग मॉनिटर आहे मी. मॉनिटर. एकाच वर्गात 3 वर्ष बॉम्बलतोय मॉनिटर आहे. मग सिनियरिटी प्रमाणे मग माझाच की नंबर. असू दे बाबा गप. हे पिशवी ठेव. तांदूळ. निखिल साळुंके. गुरुजी रोजच नाव घ्यावं असं काही नियम आहे का? इथं एवढा मोठा बसलेला दिसत नाही काय? अरे काय एवढा तर होकळा आलाय होय. विचचा. वीज आहे. आता विचचा बी निघाला ठोकळा. गुरुजी त्याचं नाव गावात नुसतं निखिल साळुंके म्हणून मी रावत ती. पण अख्खं गाव त्याला काय म्हणतं माहितीये का? काय? लट्टू मुत्या. लठ्ठू मुत्या. ए, काय? मोठाड आहे ना ती. गुरुजी मी आमच्या बापाला बोलवून आणेल आणि तुमच्या सहित सगळी रिटील. अरे माझा काय संबंध आहे त्याच्यात तुला? त्यांना सांगायचं कळत नाही काय? तू खाली बस बाबा. ए गुरुजींना दम नाव ए. दम देऊ नाही. काय गुरुजी जे? किती- गुरुजी किती बहादारले. गाभारलं. गाभारले. गाभारलं म्हणायचं. अजय वाघमारे. आलोय आलोय. दिसलाय दिसलाय. बसा. बसा. दिलीप अण्णाचा आजा. गोट्या म्हणतात त्याला. असू दे की गपकी तू. उज्जैन पवार. हजर. आज नाही बँड वाजवाय गेला वैर उद्या. गुरुजी ती साईड बिझनेस बँड बी वाजवतो बरं का रविवारचं. चांगलंय ना, तुझ्यासारखं बोंबलत नाही ना हिंडत ती. पैसे कमावतोय. बोंबलत हिंडायला पण काही कारण आहे ती. असू दे. सर्वे करावा लागतो मला. हो. तुझ्या घराचा झाला नाही सर्वे, तुला तर दुसऱ्याचं काय करतो या? पिशवी ठेव बाळा. तांदूळ. प्रणव मधने. काय राव गुरुजी इथंच की बसलोय. एवढ्या माग बसल्यावर कसा दिसायचा? काय राव गुरुजी हितच की बसलोय. गुरुजी तुम्ही त्याच्या उंचीवर जाऊ नका. का? ती खाऊन खाऊन बारक राहिले. आणि काय भानगडे शेम तुमच्यासारखे तुमचं आहे काय? ए नाही ते उद्योग वाढवू नको. अरे छोट्याच्या घराशी आजारी गुरुजी राहतात त्यामुळे ती तसं दिसतंय. काय म्हणला? काय म्हणला? म्हणशील का परत? नाही. पिशवी खाली ठेव. तांदूळ.
डवण्यापाशी बंदा पावण्या वन्नाय गुण लागलं ए आमचं खाजगी झाली शाळा चालू होय. हाजरी झाली. ए काय रे बडबड करतोय, काय बडबड करतोय? तुला शाळेत एक तरी प्रश्नाचं उत्तर येतं का? हा, शाळेत येताना तेवढं जेवणाचं डबा आणतोस. 4 वर्ष झालं एकाच वर्गात बोंबालतोय, 4 वर्ष एका वर्गात बोंबालतोय. हित न फड तुम्ही आम्हाला करा बरं नापास. का? सरकारच म्हणलंय 8वी पर्यंत सगळी पास. पास करणं नापास करणं तुमच्या हातात उरलं नाही. 8वी नंतर काय करशील? 8वी नंतर मी MBA ला ऍडमिशन घेणार. तुझ्या बापाने केलं का 8वी नंतर MBA? बाप तर म्हणतोय डॉक्टरच हो, पण मी आईचा लाडका असल्यामुळे मी आईचा ऐकणार रे. ए तुला ज्याचं कोणाचं ऐकायचं त्याचं ऐक. कोणाचं पण ऐकायला काय दुनिया आम्हाला खायला घालते काय? हो, शासनाने जी.आर बदललाय माहिती आहे ना? मला न कसं विचारता. हा, 4थी ते 8वी नापास झाला तर नापासच आहे. नको आता काळजी करू, अभ्यासच करावा लागेल, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आता दिपाळीनंतर अशी जी ग्रीप घेतो ना, हो 4 वर्ष ग्रिपच घेतोय तू. आज सगळी माग टाकतो. हो बाळा पिशवी ठेव की. तरी मागाशी त्या टिटेकरचं राजू केळकर भेट देऊन दिलंय 10 किलो भरली की पिशवी. ए त्या बाता सुद्धा ह्याच्या बापाने राजकारण आणलंय. ह्याचा बाप ग्रामपंचायतचा सदस्य आहे. बाता सुद्धा राजकारण. जिरी किती टाकली जाते, मोहरी किती टाकली जाते, हळद किती टाकली जाते. अहो कधी कधी वाटतं घरनं आणून त्या भातात टाकावं. आणि मग तुम्ही घरनं मला आणल्या वापरल्यावर मग तुम्ही काय खायचं? आम्ही काय खायचा? बाप ग्रामपंचायतचा सदस्य आहे ना. हो गुरुजी, माझा बाप लय डेंजर आहे. माझ्या बापाला जर गावाने विश्वासात घेतलं नाही तर मग माझा बाप माहितीच्या अधिकारात गुतावतो. लय डेंजर आहे का बाप? हा, तुमच्या आईलाच कसं घाबरता बाप? मग तुम्ही बी तुमच्या मॅडमला घाबरता की? परवा दुपारच्या सुट्टीत आम्ही आलतो तेव्हा मॅडमनी तुम्हाला तांबे फेकून मारलेला नाका. झालं का? तांबे फेकून मारल्या का? आमच्या मॅडम पाण्याचा तांबे देत होत्या, पाण्याचा तांबे हातातून सुटला, माझ्या पायावर पडला का फेकून मारला? कॅच कॅच खेळत होती. ए अति शहाण्या, तुला शाळेत विचारलेल्या प्रश्नाचं आजपर्यंत एकतरी उत्तर देता आलंय का नीट? हा, इचरा की कुठला पण प्रश्न नापास होत नाही मला काय प्यायचं त्याला? हो बघू तुझा आता. मी बघा किती आमचा हुशार विद्यार्थी तुम्हाला दाखवतो. फक्त प्रश्न विचारतोय, समोरच्या लहान बाळांना कोणीच उत्तर सांगू नका. बघा आता किती हुशार आहे आमचं शान. इथली पोर मधली पोरणपूर एवढी हुशार लागून गेली का? कळल तुला बोरची पोरं किती हुशार आहेत. फक्त आता सांगू नका याला उत्तर. अफजल खानाचा वध कुणी केला? ए कुणी रे? ए तुझं तो बघ. सांग ना. थांब बाळा तुला विचारतो. अफजल खानाचा वध कुणी केला? आमचं खानदान त्या भानगडीत असते का? आयला ही शाळा आहे का डाकूंची शाळा आहे? खुन्यान हाणामारी शिवाय तर इशेच नाही. ए सांग रे बाळा, अफजल खानाचा वध कुणी केला? पार्थ आपला ते. ओय पार्थ सांग. मग बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. मग ते तर उत्तर मला बी येत होतं. मग चुकीचं उत्तर का सांगितलं? पण माझी आजी म्हणते बाबा, तुला जर एखाद्या प्रश्नाच्या उत्तराची खात्री नसेल, मनामध्ये शंका कुशंका असेल, दचपच असेल, तर चुकीचं उत्तर देऊन अडचणीत येण्यापेक्षा ग बसलेलं बरं. आजीनं सांगितलंय ना, मग गपकी वर्गात कशाला बॉम्ब आलते? शांत बस की. मग मला तुम्ही आता ग बसवताय. मग आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन नसल्यावर कसं म्हणता? आपल्या शाळेत साहेब येणार आहेत, सगळ्यांनी हात वर करायचा, उत्तर येत नसले तर रिटर्न उत्तर द्यायचं. ए कधी म्हणलो रे? तुम्हीच की म्हणता ना आता मारता. तुम्हीच की म्हणताना आता मारता. हा, हे ठेव की पिशवी. तांदूळ आणि म्हणतोय कुठला प्रश्न विचारा. मागच्या आठवड्यात या शाण्याला म्हणलं, बाळा बोगद्यातून बाहेर येणारी एसटी हे चित्र काढून आण. माझ्या पुढं फक्त काळा पेपर घेऊन आला हा शाना. मला वर्ण कसा म्हणतोय, गुरुजी किती सुंदर चित्र आहे, काळा पेपर. आणि मग इष्टी बघतात असल्यावर कशी दिसेल? अरे इष्टी काय दिवसभर बाहेरच निघली नसल वय. इष्टी बोगद्यात असल्यावर कशी दिसल? आणि काय राव गुरुजी, तुम्ही तर कुठे मला लय मार्क दिली. पोरांनो, गुरुजींना माझ्या चित्राच्या खाली टिप लिहिली, जवळ तुझी इष्टी बोगद्यातनं बाहेर येत नाही तवर तुला मार्क देत नाही. मार्क द्यायला एवढा हलकटपणा करताय, पोरांना रुपया कसा द्याचा? तरी मला तुमची पोरं वसा वसा ए आमच्या पोरांच्याकडे नको डोकू. मी म्हणतो एसटी बोगद्यातनं बाहेर येतो तू चित्र काढलं. दुसऱ्या आठवड्यात तुला काय म्हणलं, बाळा रुळावून धावणारी रेल्वे हे चित्र काढून आण.
माझ्या पुढे फक्त रूळ घेऊन आलाय रूळ. तरी गुरुजी मी तुम्हाला 5 मिनिटं अगोदर सारखं म्हणत होतो का नाही? काय गुरुजी माझं चित्र अगोदर बघा, माझं चित्र अगोदर बघा, माझं चित्र बघा. तुम्ही 5 मिनिटं लेट झाला तर रेल्वे निघून गेली. आणि रेल्वे मध्ये काही इष्टी नसती, हात दाखवा आणि गाडी थांबवा. काय घातपात झाला तर आम्ही जबाबदार नाही. आम्ही काय उभं राहायला चाललोय का? अरे काय जमतं तुला? सगळं जम. सगळं जमतं. शेवटचा प्रश्न विचारतो आणि तुझा विषय सोडून देतो. दमला काय? कुठला मास्तर तुझ्या पुढे जमल? दे शेवटच्या प्रश्नाचं उत्तर, मला अभिमान वाटेल. विचारा. आग्र्याचा ताजमहाल कोणी बांधला? अला आग्र्याचा ताजमहाल बरं का गुरुजी, मला असं वाटतंय हा प्रेमाच्या संदर्भातला प्रश्न आणि प्रेमाच्या भानगडीत मी काय नसतो. आग्र्याचा ताजमहाल कोणी बांधला? गुरुजी असं करा की काय 2-4 पर्याय सांगा की, कशाला एका झटक्यात उत्तर देतो. कशाला? काय राव तो अमिताभ बच्चन कोण बनेगा करोडपती कार्यक्रमामध्ये 1 कोटीचा प्रश्न विचारला तर 2-4 पर्याय देतात. हे तर रुपया देणं ना घेणं, कुशाला अवघड प्रश्न विचारतात. आग्र्याचा ताजमहाल कोणी बांधला? ए शान्या, आग्र्याचा ताजमहाल कोणी बांधला सांगता येत नाही का तुला? सांग की नाला का गावट्याने बांधलाय म्हणून. हे बघा आमच्या वर्गातला अति हुशार. मी विचारतोय आग्र्याचा ताजमहाल कोणी बांधला सांग की शान्या. गावंड्याने बांधला. वा गुरुजी याचं उत्तर बरोबर आणि ह्याच्या उत्तराला माझा जाहीर पाठिंबा आहे. तुझं थोबाड फोडीन. गावंड्यानी म्हणतोय ती. त्याचं उत्तर बरोबर आहे गुरुजी. अरे गावंड्यानी मला सांगा, गेल्या वर्षी तुम्ही तुमच्या घरी बंगला बांधला, कसं काय? पैसे तुमचं, मग पण बांधला कोणी? गावंड्यानी. मग त्या अभ्यासक्रमात पटकीनं बदल करून घ्या. आमच्या तसाच आग्र्याचा ताजमहाल शहाजांनी मुमताजसाठी बांधला. डोक्यात या प्रश्नाचं उत्तर मला नाही आठवलं तर ह्याला आठवलं. आग्र्याचा ताजमहाल शहाजांनी मुमताजसाठी बांधला. पैसे शहाजांचं, बर. पण बांधला कोणी? गावंड्यानी. मग पटकीनं अभ्यासक्रमात पटकीनं बदल करून घ्या. आमच्या डोक्याला ताप नको. मग मी काय चुकीचं विचारलं? अभ्यासक्रमात 1 नंबर चुकीचा विचारला गेलेला प्रश्न आहे. मग काय विचारायला पाहिजे होतं? त्यापेक्षा असा प्रश्न विचारला गेला पाहिजे, आग्र्याचा ताजमहाल शहाजांनी कोणाकडून बांधून घेतला? बर. कंसातल्या गौंडी, बिगारी, तुम्ही, आम्ही किंवा यापैकी कोणी नाही. कोणाच्या डोक्याला ताप नको. गावंड्यान तू म्हणला काय रे? आयो 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 मी नाही बोलत. आयो 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 नाही की बोलत आता मधी. गणित येतं का? काय चावतंय? गुरुजी, गणित चावतंय? गुरुजी, गुरुजी, का डोंट धपकिन माय क्लोज फ्रेंड. तुला पण दपकीन मग. गुरुजी गणित का गणित नको गुरुजी. काय होतंय? गणित म्हटलं की माझी साखर वाढते. माझी साखर 1200 होती आणि BP 950 होतो. तरी कसं काय जगतो या? नको गुरुजी गणित. गुरुजी त्याला प्लीज गणिताचा अवघड प्रश्न नका विचार. का? त्याचा आजोबा शाळेत असताना अशा तुमच्यासारख्या दृष्ट गुरुजींनी त्यांना गणिताचा अवघड प्रश्न विचारला तर गणिताच्या धास्तीने ह्याचा आजोबा शाळेतच अटॅकने खलास झालो. नालाय का आमचा आजोबा खलास झाला असता तर आम्ही झालो असतो का वैर? मूर्ख ए नीच. ते चुलत आजोबा होते. नको काहीतरी उद्योग वाढवतो. म्हणजे माझ्यापर्यंत आलेली बातमी चुकीची होती तर. ए पिशवी ठेव. आयो ठीक आहे. सोपं गणित आहे, घाबरू नको. एकदम सोपं आहे. गुरुजी ते पाया पडतो फक्त सोपं जरा. एकदम सोपं. रडू नको. येते नका नको. गणितच चांगलं आहे. हा सोपं एकदम सोपं. सोपं. मला सांग बाळा, 1 5 किती? अयो ही सोपं व्हायला गुरुजी. तुझ्यापेक्षा ह्याच्यापेक्षा अजून काय सोपं रे? 1 5 किती सांगणार तर तुझ्या गालावर 5 उठवणार आहे. 1 5 किती? काय राव गुरुजी, तुम्ही पण त्याला मगाच्या पासून डोक्याला ताप देताय. 1 5 किती? 1 5 किती? मग सांगा नकोय 1 5 किती? 1 5 ठेवल्यावर खालचा मरल की? आयला शियाळ आहे का कुस्त्यांचा आखाडा आहे? नाही मी म्हणलं काय माणसं ठेव 1 5. तुम्हाला मला माहिती- सांगतोय खालचा मरल की? तुम्हाला माहिती आहे का मध्यंतरीच्या काळामध्ये ऑलिम्पिकच्या स्पर्धा झाल्या. त्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये भारताचा सुशील कुमार नावाचा पैलवान पाकिस्तानच्या पोराच्या अंगावर बसला तर पाकिस्तानचं पोरग खाली कुतत होतं. एकट्याने कुताय लावलं. तुम्ही पाय ठेवायची भाषा करताय. शोभलं पाहिजे. खालचं गुदमुरून मेलं तर द्याचाल का भरून? द्याचाल का भरून? काय जमतं तुम्हाला? सगळं जमतं. सगळं जमतं. आणि असलं परत एकदा आम्हाला सांगत जाऊ नका. आम्हाला भीती वाटते. एकदा दुपारच्या सुट्टीत आम्ही तुमच्या घरी आलतो एक वस्तू न्यायला तर मॅडमची तुमची भांडणं झाली तर मॅडम तुमच्या अंगावर बसल्या तुम्ही एकटं कुतत होता. आम्ही दोघांनी वळून काढलं.
काहीतरी चुकीचं सांगू नको. ए तुला कविता पाठ करायला सांगितलेली तांदूळ. नाही गुरुजी मी लय आजारी आहे. आणि तांदूळ कशाला पाहिजे मग आजारी तर? इंद्राणी भेटला तर बघा की. तेवढं बरं सुस्त आहे तुला. त्याच्या आईला सूप लागतं तांदळाचं. तुला काय करायचंय? रेशनिंग कशाचं बी लागू दे सूप. तुला उद्योग. ए कविता पाठ करायला सांगितलं, कविता पाठ झाली का? नाही गुरुजी मला फक्त 2च वळी सुचले त्या आणि मी आखी कविता सुचली आणि लिहून काढली की मी वर्गात आपोआप म्हणून दाखवील. आता काय आमच्या डोक्यात ताप करणार गुरुजी. तेवढंच म्हण की. 2च वळी त्या. तेवढंच म्हण. तेवढ्याच म्हण चांड्या. हा म्हणा. वर नका बघू म्हणा. मी अंदाज घेतो गुरुजी. पिशवी ठेवा की. तांदूळ. हा बरोबर ठीक. कविता म्हणा. इंद्राणी मी उंच उंच कड्यावरती उभा होतो. वा तू उंच कड्यावरती उभा होतास. नाही गुरुजी तुम्ही लय हलकडे. चिकाटपणा नको तिथं करताय. आम्ही बोंबलून उंच उंच कड्यावरती म्हणतोय आणि तुम्ही फक्त उंच म्हणताय. लय उंच. लय असं हा म्हण बरं. मी उंच उंच कड्यावरती उभा होतो. ऐ ऐ काय कुठे वडा? वाडा नाही काढा. अरे वाडा. काय राव गुरुजी तुमची पोरं वडा नदीशिवाय तर नादच नाही. काहीतरी चांगलं शिकवा. हा उंच काढा. गुरुजी काय नको म्हणू. हा उंच काढा. काय मी आता त्याच्याकडे बघितलं हा आणि तुमच्याकडे बघितलं. हा शेम टू शेम दिसतोय राव. उंच काढा म्हणे इथे सेम टू सेम वर आला. उंच उंच काय सुरधर सुरधर. हा सुरधर. हा उंच कड्यावरती. हा मी उंच उंच कड्यावरती उभा होतो. तो उंच उंच कड्यावरती उभा मी होता. उंच उंच कड्यावरती उभा होतो. वा पुढं. आणि मी खूप घाबरलो होतो. शबास. पुढं. झाली लय घाबरल्यामुळे पुढचं सुचलंच नाही गुरुजी. अशी कुठे कविता असते? उंच कड्यावर गेला आणि घाबरलाय. ए शेण्या इतक्या वर गेला भ्या वाटतं तर झकपारावर गेलाच कशाला? उतर. उंच कड्यावरती उभा होता आणि खूप घाबरलो आणि झाली कविता. बरे अशी कुठे कविता असते? अशी कुठे कविता भीतीदायक असते का? कविता कशी पाहिजे? कशी पाहिजे? लगेच समजणारी पाहिजे. कळलं का? हीच कविता मी साध्या आणि सोप्या भाषेत म्हणू शकतो. मन बर. मी स्वतः मन. चांडाच आहे ना. कविता कशी पाहिजे? कशी पाहिजे? कविता ताई खोपड्यांसारखी पाहिजे. कविता कशी पाहिजे? कविता जिद्द फाउंडेशन सारखी पाहिजे. कविता कशी पाहिजे? कविता ताई खोपड्यांसारखी सामाजिक काम करणारी पाहिजे. मन म्हण. मन. कविता कशी पाहिजे? तुमच्या आमच्या बहिणीसारखी कविता ताई खोपड्यांसारखी पाहिजे. अरे म्हणशील का? हीच कविता मी सोप्या आणि साध्या भाषेत म्हणू शकतो. मन बर. मी उंच उंच कड्यावरती उभा नव्हतो. नव्हता. मी उंच उंच कड्यावरती उभा नव्हतो आणि मी घाबरलो सुद्धा नव्हतो. लय वरच गेलो ना तर भेवाटाचा विषय येतच कुठं. आणि मी वर गेलतो आणि मी घाबरलो होतो. अरे वर गेलं तर भ्या वाटतं तर वर जाऊ ना. वर गेलं तर खाली येऊ ना. आलं तर भेव नाही. भेलं तर कुणाला सांगू ना. गुरुजींना मॅडम धपकावतात ते आपल्याला सांगतच येतात का? उंच कड्यावरती उभा होतो आणि खूप घाबरलो आणि झाली. दुसरं म्हणता गेलोच नाही तर कशाला घाबरतो या? ए तुला कॉलेजच्या पोराच्यासाठी गाणं पाठ करायला सांगितलं. गाणं पाठ झालं का? माझं गाणं पाठ आहे पण इथे कॉलेजची मुलं नाहीत. रात्रीचं कॉलेज नसतं. ए सगळी कॉलेजचीच पोरं आहेत उभी राहिलेली. हाय काय? हा. लेट आल्यामुळे खुर्च्या मिळाल्या नाही. असू दे पण मन कॉलेजच्या पोरांच्यासाठी. जसं जीवात जीव घुटमळ ए तसं फिरतीचं वाढतंय बळ. ए पोरा तुझ्या तोंडाला तू अंडच फोडेन पुढे काय म्हणला तर. अरे बाबा कॉलेजच्या पोरांच्यासाठी गाणं म्हण. गुरुजी तुम्हाला समजलं का मी कोणतं गाणं म्हणत होतो? अरे बाळा तू चक्क ढगाला लागली कळ म्हणतो या. जर मी अगोदर हे तुम्हाला गाणं म्हणून दाखवलं नसतं तर तुम्हाला समजलं असतं का मी कोणत्या चालीवरती कविता म्हणणार आहे. किती चालेच आहे कळतंय. चल म्हण. जसं तासात तास गुटमळ तसं अभ्यासाचं वाढतंय बळ. प्रश्न प्रश्नाला उत्तर मिळ ग प्रश्न बघून या उसानगळ. वर नोकरीला लागली कळ बेकारी माग माग पळ. टँग टँग टँग
म्हणला की साथ द्या म्हणून. अशी कुठं आणि कॉलेज आपलं सुंदर भेटलं कुठं कुठं नाव हे जावं. कॉलेज आपलं सुंदर भेटलं कुठं कुठं नाव हे जावं. आखरीत प्रश्न न विपरीत उत्तर कसं तरी 35 वर यावं. इंग्रजी पदरात पडलंय खुळ बेकारी माग माग पळ. शांत नागोबा अय शांत. आधीच कुठे कर तू शांत. रात्रभर नाचेल. शांत नागोबा एकदम शांत म्हणजे शांत. शांताबाई 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 आता कमाचा कटावळी शांताबाई 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 शांताबाई. मन की राहता आता कशी पिशवी सुटली तांदळाची. काय राव गुरुजी त्याने आपल्या शाळेत एकदम राडा करून टाकला. राडा 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 आता कसं वाटतंय कसं वाटतंय आला रे आला राडा राडा. मन की ए तू म्हणे आता कसं वाटतंय. ए कसं बी वाटू दे का बस. ए म्हणे तू अंताजी मिसळ अनगरंबजी येतीस का कॅन्टीन मध्ये. बस असं कुठं गाणं असतं काय कवितात आहे. ताजी मिसळ आणि गरम भजी येतीस का कॅन्टीन मध्ये असलं गाणं असतं. गुरुजी तुम्हाला माहित नाही आजकालच्या कॉलेजची पोरपुरी एकाच महिन्यात आईबापाकडून फी भरायच्या नावाखाली दप्तर घ्यायच्या नावाखाली मोबाईलचा रिचार्ज मारायच्या नावाखाली एसटीचा पास काढायच्या नावाखाली 10-12 वेळा पैसे वसूल करतात. त्या पैशाने ते किल्ल्यावर जातात रेव पार्ट्या करतात जणू काय. आणि पोरपुरी एकमेकाचा मोबाईल नंबर किल्ल्यांच्या दगडांवर लिहितात जणू काय त्यांच्या बापाने दगडे वाहिल्यात किल्ला बांधाय. म्हणून गुरुजी असल्या पोरापुरींना तुम्ही नीटनीटकं समजून सांगा ना तर आमच्या आजी म्हणती तुझा मास्तर असाच चालीच्या पोटचा का. ए ताजी मिसळ आणि ताजी मिसळ अंगंबजी येतेस का कॅन्टीन मध्ये. नको बाबा तिकडं न जाऊ दुसरीकडं उदारी थकली या माझी फोकाट खाण्याचा लागलाय चळ बेकारी माग माग पळ. काय झालं तुला बॉम्ब लायला. हा मी बोंबायला दिसतोय आणि ती साप घुसावताय तेव्हा दिसत नाही वय. मी कसं आहे ना तुझी फडी टेचून काढी लय बघतोय मागाच्या पासून. अरे शांत बसाल का नाही तुम्ही लगा. पण छान गाणं म्हणलाय साठी टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. अहो पण तुम्हाला माहित आहे का ह्याच्यापेक्षा ह्याला लय भारी येतं. कुणाला. तुला तुला तांदळवाल्याला भारी येतं. गुरुजी माझ्या गाण्याच्या नादी लागणार का. मी असं गाणं म्हणू शकतो असं गाणं म्हणू शकतो तुम्हाला रातभर वाळ काय जमणार नाही. मला तुम्हाला अरे कुठलं गाणं म्हण. आमच्या कवितात आहे गाणं ओळखणार. कविता काय ओळखणार. कुठलं गाणं म्हण. आणि त्यांना नाही जमले तर त्यांना नाही जमलं तर त्यांच्या शेजारी बसले आमच्या पोलीस ताई अधिकारी बहिणी ओळखते. आणि त्यांनी पण नाही ओळखलं तर त्यांनी नाही ओळखलं तर त्या मी पदाधिकारी ताईंना ओळखत नाही पण त्या ओळखते. त्यांनी पण नाही ओळखलं तर त्यांनी नाही ओळखलं तर पुढे बसलेल्या माझ्या बोरच्या समस्त भगिनी ओळखतील. आणि त्यांनी पण नाही ओळखलं तर? त्यांनी नाही ओळखलं तर इथं तरुण मंडळ ओळखतील महेश दादा धावडे ओळखतील. आणि त्यांनी पण नाही ओळखलं. त्यांनी नाही ओळखलं तर पाठीमागे बसलेले ज्येष्ठ मंडळी ओळखतील. आणि त्यांनी पण नाही ओळखलं तर? आणि त्यांनी नाही ओळखलं तर तुझी काय उचल आहे त्यांच्या. ओळखलं तर ओळखलं नसतं त्याच्या लिशाय सोडून हे ओळखलं ती ओळखलं तू म्हणतो रे. तुझी काय उचल आहे रे त्यांच्या. उठ
मन तरी गाण्याला का त्यांनी नाही ओळखलं आणि त्यांनी नाही ओळखलं. ओठ. उठ. अरे मान हलवू नको नुसता उठ. तांदूळ देतो पिशवी दे माझ्याकडे. इंद्रायणी देशक आज सगळाच देतो तुला. हा मन. बघू मी चॅलेंज देतो माझं गाणं वळका. ए बाळा ही काय करतो या थांबा की घसा साफ करून दे की मला. तुझा घसा काय गुडघ्यात उतरलाय का? घसा इथे असतो. वळका चॅलेंज आहे माझं गाणं. हा ना 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 ना. नेम धरूनच सूर लावतोय की तू. इतकं वायलन खेचू नको, गुरुजींचे दात पडतील. वळका बोहरच्या सगळ्या लोकांना चॅलेंज देतोय. कविता आहे तुमच्या सगळ्या बहीण भावंडांना चॅलेंज देतोय. गाणं वळकून दाखवा. ना 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 ना. ना ना ना. अरे ही काय तू टाना मगाच्या बसणं लावलंय. ही मला मी मागणं लावलेलं बॅकग्राऊंड आहे. आणि गाणं गुड आहे म्हणून तर म्हणलं ना वळ काय जमणार नाही बोहरच्या लोकांना. चॅलेंज रे मन. वळका. ऋषाल ताई तयार आहे ना? दाजी कुठे का गेले? रेडी? ओळखणार ना? ओळखणार ना? ए पार्या तू बोल नको. ओळखणार ना? विभा अरे वाळाक त्याला म्हण तरी लागा तू. त्यांनी ओळखलंय. कोण आवाज आला मला? यारावजी ना. कोणतरी आमची बहीण एक म्हणली यारावजी. बरोबर आहे ना? या राव- नाही हो नाही बाई. अहो गाणे लय पुढे अजून. मी म्हणलं ना माझी गाडी ओळखायचं आला त्या गाण्याकडे कधी जातोय तू काय म्हणून म्हणून तर माझा हात कुणीच धरत नाही गाण्याच्या बाबतीत. नाही तिकडेच हात घे. हा ओळखलं 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 ओळखलं. कोणी? मी स्वतः. अरे वा 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 टाळ्या. कोणतं गाणं आहे? ती काय म्हणलं माहितीये का? हा बस 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 बस. हीच होतं का नाही? हा. अरे मठ तू ढ टाकाचा. माझं गाणं ओळखा येणार आहे तुला? तुम्हाला पण जमणार त्यामुळे तुमचा पण वेळ खात नाही. मीच माझं गाणं कोणचं आहे ते तुम्हाला सांगतो. ऐका. लोगों से सुना है किताबों में लिखा है. लोगों से सुना है किताबों में लिखा है. सबने यही कहा है. सबने यही कहा है. समजा परत मिले जरत रगत आलूया. समजा परत मिले जरत रगत आलूया. झाले जिंग बाय 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 ग पिचली माझी बांगडी. बांगडी बांगडी बाय ग पिचली माझी बांगडी. बांगडी बांगडी बाय ग पिचली माझी बांगडी. बांगडी बांगडी. पाखरा आजाद केलं तुला. पाखरा आजाद केलं तुला. हो! आणि का? हो! अरे तू आजत केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे. तू आजत केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात. अरे बस अरे का रे? बस. आयला पाखरा आजाद केलेलं पाखरू जिंगाट थोबरच फोडीन. झाले जंग 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 जिंगाट जंग 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 जंग. हा नाच नाच नाच. हा हा नाच रे. नाच की नाच की. काय होतंय? आयो काय झालं?
फळाले निर्भर घर्षण होऊन माझं कातडं लंबलं तर तुम्ही ऐका जबर इथं आई म्हणली जसा शाळेत गेला तसाच माघारी. शांत बसत तर माझ्याच अंगावर झिंगाट सारखा आलाय बर. गाणं लागलं की मला भान राहत नाही. गुरुजी चांगलं नाही रावी, काय चांगलं नाही? चांगलं नाही, सगळं कळते आम्हाला राजकारण. हा काय राजकारण आहे? काय राजकारण नाही म्हणजे आम्हाला कळा नव्हे. काय झालं? बोलतो तुमच्या जवळ मागापासून बघतोय शाळा भरल्यापासून ह्या सगळ्या ढगोळ्याला तुम्ही प्रश्न विचारताय. हा आणि आम्ही हुशार विद्यार्थ्यांनी काय केलंय? एक प्रश्न विचारला तुम्ही आल्यापासून तुला काय येतं? सगळं येतं. तुम्हाला आतापर्यंत दिलेली परीक्षा फी, ऍडमिशन फी आणि जेवढ्या काय फी दिल्यात ना सगळ्या माघारी पाहिजेत. का म्हणजे ह्यांनी पैसे दिल्यात आणि आम्ही का चुचुक देऊन ऍडमिशन घेतलंय काय? बाळा किती हुशार आहे कळतंय मला. ठीक आहे तुला प्रश्न विचारतो. विचारा की तुला वाक्प्रचार विचारतो. वाक्प्रचार. गुरुजी प्रचार सांगा की आपल्याला. हा माझा बाप उभा होता ना ग्रामपंचायतला, एकट्या फाकड्याने प्रचार केलाय. हो 2च मतं पडली घरातली तुमच्या, कळलं ते. तसलं कशाला सांगताय काय ते? बघू ना तुला. सावतर आईने गद्दारी केली. त्याच्या वडिलांना 2 मिसेस 2 आई आहे. काय तुला करायचंय त्याचं? अख्ख्या गावाचा इतिहास माहिती का तुला? आपल्या बापाचं सांग की जरा. हा सांगू का? नको सांगू. ज्येष्ठांबद्दल असे बोलतात का? हा घ्या गुरुजी. अरे हित बोल की बाबा तू. हा शहाणा आहे, तो थोडासा मध्यम आहे. मला सांग वाक्प्रचार कुठला, मी तुला विचारतो. रसा तळाला जाणे कुठला वाक्प्रचार आहे रे? गुरुजी काहीतरी अवघड विचारा की. अहो ह्यो तीर प्रश्न माझ्याशी बी खालचं उत्तर आहे. नाही सांग. रसा तळाला जाणे कुठला वाक्प्रचार आहे? रसा तळाला जाणे म्हणजे मटन वर येणे आणि रसा खाली जाणे. फी माघारी पाहिजे काय? जमतर तुला फी माघारी पाहिजे काय? वाक्प्रचार सांगता आला का? तुम्हीच म्हणला की रसा तळाला जाणे म्हणजे काय? हा? मटन वर आल्यावर रसा खाली जाणार की? तुझ्या बापाने गेलता का वाक्प्रचार? ठीक आहे दुसरा प्रश्न विचारतो. काळाचं प्रकार सांग मला. काळाचं. गुरुजी मला काळ्या म्हणायचं नाही हा. ए तुला कोण म्हणले? आळीतली सगळी पोरं म्हणतात की तुला. सांग हा. काळाचा प्रकार सांग. आज रामभाऊ जेवला नाही कुठला काळ आहे रे? ह्यो तो दुष्काळ आहे. तो काल बी जेवला नव्हता, आज बी नाही, अख्खा खानदारच उपाशी या. हुशार असल्यासारखा म्हणतोय माझी फी माघारी द्या. अरे विद्यार्थी एक जीव तुलाच हाणीन आता पहिल्यांदा. ए गडबड गोंधळ. ए तांदूळ सुटल्यावर देतो बाबा. इंद्रायणी उशीर खूप झालाय बाळांनो. 5 वाजलेत. शाळा सोडून देतोय पण एका ओळीत रांगेत जायचं. गडबड गोंधळ करायची नाही. उद्या झिंगाट होणार नाही. शाळा सुटली. हॅलो हॅलो. अशी ही गावची शाळा. ही शाळा जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुमच्या जोरात टाळ्या कलाकारांपर्यंत पोहोचू द्या. खरं तर जल्लोष चांडाळ चौकटीच्या करामतीचा आता याही पेक्षा ज्या रूपामध्ये तुम्ही या कलाकारांना पाहिलेले ते रूप सुद्धा तुम्हाला दाखवायचं, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं.